व्हॅल्यू ग्रुप एका बाजूला. शिवसूर्य 11 नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम घेतलंय क्षेत्ररक्षण. आयकॉनच्या भूमिकेमध्ये अनुज मांढरे आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवसूर्य 11 संघाकडून. रोहित आणि समीरची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल. आयकॉन अनुज मांढरे गोलंदाजीसाठी सज्ज. क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक तैनात. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरच्या बाजूला पॉवर प्लेची मर्यादा असताना तर पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग असेल, डीप मिड विकेट असेल, शॉर्ट मिड विकेट असेल, लॉंग मिड ऑफ असेल, मिड ऑन असेल, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन वरती खेळाडू तैनात. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, चांगला प्रहार, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर, बन बाउन्स, सीमारेषे पार. रोहितचा ब्लास्ट, आक्रमक सुरुवात. 0 कडून 4 कडे वाटचाल. ये रास्ते हे 4 के. पसरणी प्रीमियर लीगचा थरार, नाथसाहेबांचा आशीर्वाद आणि या आशीर्वादानं प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं अर्थात शहाजी पुत्र शिवाजी महाराजांचं स्वराज्य वाढत गेलं ना, अगदी तसंच या स्पर्धेचा दर्जा देखील वाढत चाललेला आहे. आणि या 5व्या पर्वामध्ये तब्बल 20 संघ एकमेकांसोबत 2 हात करत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवाची शिदोरी पणाला लावली जाते. चौकाराला त्यानंतर केवळ एक सिंगल खर्च केली. डॉट बॉलने होती समीरच्या डावाची सुरुवात. अजूनही खातं उघडण्याची प्रतीक्षा आणि त्या प्रतीक्षेमध्ये पुन्हा एकदा आणखी एकदा प्रयत्न जबरदस्त, अपील जबरदस्त आणि त्या अपीलला दिलं जातं उत्तर यस डेफिनेटली. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, विकेटचं पतन, पहिला झटका, पहिला मोठा हादरा बसतोय. 440 वोल्टचा करंट. समीर बॅक टू पवेलियन. पंच रोहन आणि प्रमोद अण्णा गायकवाड यांची लाजवाब कामगिरी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज महांगडे. सूरज महांगडे मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर दाखल. अतिशय सावध अशी सुरुवात. चौकार जरूर पहिल्या चेंडूवर आला, तदनंतर मात्र संपूर्ण कसब, संपूर्ण कौशल्यपणा लावत असताना अनुज मांढरे आपण पाहिलं यंदाच्या पर्वामध्ये वाई प्रीमियर लीग पार पडली. त्या वाई प्रीमियर लीगमध्ये अभय 11 संघाकडून खेळत असताना अनुज मांढरे यांनी 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता जेव्हा होती इष्णा 11 संघाविरुद्ध, तेव्हा अतिशय लाजवाब फटकेबाजी देखील केली होती आणि सामना संघाला विजय मिळवून दिला होता. तशीच काहीशी कामगिरी इथं गोलंदाजीच्या माध्यमातून आज शिवसूर्य 11 साठी. आणखी एक सिंगल, पुन्हा एकदा स्ट्राईकवरती रोहितसाठी मात्र आव्हान असेल. अनुजचं या आव्हानाचा मात्र सामना करत असताना डॉट बॉल येतोय. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून जरूर एक जोरदार अपील, परंतु ती फेटाळून लावली जाते. ओनली 6 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. द बॅटल इज ऑन. फॅबुलस टूर्नामेंट वी आर वॉचिंग ऑन स्पोर्ट्स ऑन लाईव्ह यूट्यूब चॅनल. आपल्या सर्वांचं लाडकी यूट्यूब वाहिनी. प्रीतम लोखंडे, मोहन जाधव आणि भूषण फरांदे यांची ही टीम. अतिशय लाजवाब कामगिरी. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये या वाहिनीचा बोलबाला असलेला आपण पाहतो आणि या वाहिनीच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. अभय 11 एका बाजूला, शिवसूर्य 11 एका बाजूला तर व्हॅल्यू एका बाजूला. पहिला षटकामध्ये आल्यात केवळ 6 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज
प्रशांत अर्थात दाद्या. मोठा फटका स्वतः संघ मालक डाऊन द बॉल येण्याच्या प्रयत्नात इथं मात्र चेंडू चाललाय थेट सीमारेषे पार. एक लाजवाब षटकार. षटकारने याही षटकाची सुरुवात सूरजच्या माध्यमातून आला हा ब्लास्ट. बॅकफुटवरती जात एक लाजवाब फटका खेळला गेलाय. लुजर वर्सेस लुजर अशी लढत. जो संघ पराभूत होईल त्याचं आव्हान इथं थांबेल. इथं मात्र बॅट चेंज. वन बाउन्स स्ट्रक्चरच्या हातामध्ये रनआउटची संधी. यस सेफ इनटू द क्रीज. जबरदस्त रनिंग मिटून विकेट. लाजवाब धावगती. मिळेल केवळ एक धाव. यावेळी फटका जरूर फसला होता पण यष्टीरक्षकाची देखील लाजवाब कामगिरी आपण पाहिली. या दरम्यान यष्टीरक्षणामध्ये मात्र फेरबदल केले जात आहेत. स्वतः आयकॉन अनुज मांढरे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. प्रशांतच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगल्या पद्धतीनं दुसरा चेंडू हाताळला गेलाय. रोहितनं देखील एक चौकार पहिल्या चेंडूवर लगावलाय. आता मात्र क्षेत्ररक्षकाची मर्यादा शिथिल झाली आहे. या दरम्यान डाव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. पंचांचे हात क्षितिजाला समांतर, जमिनीला समांतर. वाईड बॉल. यावेळी पुन्हा एकदा दिशा खराब, दशा खराब. आणखी एक अवांतर धाव, आणखी एक वाईड बॉल. यावेळी मात्र बॅकफुटवरती जात खेळला गेलेला फटका. स्क्वेअर कॅट स्वीपर कव्हर. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. मिळतील 2 धावा. हेही षटक अतिशय संत गतीनं सुरू आहे. मोठा फटका या षटकात खेळला जाणार का? षटकार जरूर आलाय पहिल्या चेंडूवर परंतु तदनंतर मात्र लाजवाब गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवरती येत मोठा फटका खेळला गेलाय. लॉंग ऑन रिजन स्वतः संघ मालक विपुल महागडे तैनात. मिळतील 2 धावा. तिसरीचा प्रयत्न ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणि त्यात यश देखील मिळत आहे. 3 धावा याही चेंडूवर येत आहेत. या षटकाबद्दल जर चर्चा केली ना तर पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर एक सिंगल, 2 वाईड बॉल जरूर टाकण्यात आले परंतु त्यानंतर ज्या पद्धतीनं खेळ सुरू आहे अतिशय लाजवाब रंगतदार लढत. एक तेरी तो एक मेरी, चित तेरी तो पट मेरी अशी ही लढत. यावेळी बॅकफुटवरती येत पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न. उंची मिळते तितकीशी लांबी मिळत नाही. फटका फसतोय. रोहित बॅक टू पवेलियन. रोहित हॅज टू डिपार्ट. विकेटचा सूरज हॅज टू डिपार्ट. सूरज बॅक टू पवेलियन. 20 धावा, 2 गडी बाद. 20 रन्स ऑन द बोर्ड. दुसरा षटक अजूनही प्रगतीपथावर. अखेरचा एक चेंडू बाकी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कुणाल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. प्रशांतच्या माध्यमातून लाजवाब पुनरागमन. 14 धावा जरूर खर्च केल्या गेल्या परंतु पहिल्या षटकारानंतर मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे त्याचं कौतुक करावं तितकं थोडं. आता मात्र गोलंदाजीसाठी स्वतः सूरज येवले यांना संघ मालकाला आमंत्रित केले गेले. कर्णधार आयकॉनच्या माध्यमातून यानंतरचा होणारा सामना असेल फौजी 11 वर्सेस शिर्के इन्फ्रा अँड शिर्के कन्स्ट्रक्शन 11. मित्रांनो मला फक्त समोर तुझा आगा मोकळी सोडा. इकडे अलीकडे तुम्ही पण जरा अलीकडे बसा. आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवरती येत स्क्वेअर कट केला जातोय. 2 धावा मिळतील या चेंडूवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालाय कुणाल. तर सूरज स्वतः संघ मालक गोलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा एकदा बॅकफुटवरती खेळण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट रिजन वरती तैनात क्षेत्ररक्षक परंतु इथं मात्र सुटतोय झेल. जीवनदान मिळत आहे. त्याचबरोबर 2 धावांनी देखील धावफलकामध्ये होती वाढ. केवळ एक षटकार एक चौकार या डावामध्ये आलाय. या दरम्यान एक मोठा फटका. मोठ्या फटकाची ललकारी. फटका आहे भारी. जरूर काही क्षणांसाठी वाटलं होतं की झेल टिपला जाईल का
परंतु एक लाजवाब स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर, षटकार सीमारेषे पार. या दरम्यान पुन्हा एकदा सी कॉर्नर रिजन स्वतः विपुल महागडे संघमालक, एक संघमालक दुसऱ्या संघमालकाची सोबत करताना 2 धावा याही चेंडूवर मिळतील. संघासाठी संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये बॉडी ऑन द लाईन विपुल आणि सूरजच्या माध्यमातून. मोठा फटका याही वेळी खेळला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कॅच सुटतोय, कॅच ड्रॉप, कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. जरूर अखेरचं षटक सुरू आहे. 2 धावा आलाय, जीवनदान मिळालंय आणि या 2 धावांच्या सोबतीनं धावफलक चांगला आकार घेतोय. 34 धावा धावफलकावर लागत आहेत. याही षटकामध्ये 14 धावा आल्या आहेत. याबरोबर एक मोठा फटका. पुन्हा एकदा डीपमध्ये क्षेत्ररक्षक, वाईड लॉंग ऑफ, झेल सुटतोय. त्याचबरोबर जले पे छिडका नमक, चेंडू जातोय सीमारेषे पार. 3 षटका अखेरीस 40 धावा धावफलकावर. 40 रन्स ऑन द बोर्ड. 41 धावांचं आव्हान. यानंतरचा होणारा सामना टॉस लगेच घेतला जाईल. फौजी 11 वर्सेस शिर्के इन्फ्रांड, शिर्के कन्स्ट्रक्शन्स. नाणेफेकीसाठी कर्णधारांनी लगेच यायचंय. स्वप्नील भाई गायकवाड, आपणास विनंती असेल, नाणेफेकीचा कौल आपल्या हातून घेतला जाणार आहे. आपण टॉस काबासच्या मंचावर यायचंय. एका बाजूला शिर्के इन्फ्रांड, शिर्के कन्स्ट्रक्शन 11, तर दुसऱ्या बाजूला फौजी 11. 41 धावांचा असेल लक्ष्य. व्हॅल्यू ग्रुप, आता मात्र आपल्या खेळाला व्हॅल्यू द्यावी लागेल. व्हॅल्यू ग्रुपनं उभे केलेले आव्हान. शिवसूर्य 11ला मात्र सूर्याच्या तेजाप्रमाणे फटकेबाजी करावी लागेल, तळपावं लागेल. दुसऱ्या बाजूला नवीन सामना सुरू होणार आहे. लुजर वर्सेस लुजर कॅटेगरीमधला आणखी एक सामना. शिर्के इन्फ्रा आणि शिर्के कन्स्ट्रक्शन विपक्ष फौजी 11. फौजी 11 अर्थात आशिष येवले यांचा संघ. शिर्के इन्फ्रा अँड शिर्के कन्स्ट्रक्शन हॅज वोन द टॉस. निर्णयाची असेल प्रतीक्षा. प्रतीक शिर्के, प्रथमेश शिर्के यांचा संघ. चला पटकन मॅच चालू करून घ्या. फलंदाज लगेचच पाठवायचे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. वेळ आपल्याकडे कमी आहे. स्वतः संघ मालक सूरज येवले आणि सोबत असेल आयकॉन कॅप्टन अनुज मांढरे. 41 धावांचं आव्हान आज जरूर आहे, परंतु या खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे, तो दर्जा आहे ही धावा पूर्ण करण्याचं, आव्हान पेलण्याचं. आणि आव्हान पेलण्यासाठी मात्र सुरुवात धमाकेबाज करावी लागेल, धडाकेबाज करावी लागेल. पसरणी प्रीमियर लीगचा थरार 5वं पर्व. 5व्या पर्वामध्ये 5 बक्षिसं आपण पाहतोय. आकर्षक अशी चषकं आपण पाहतोय. लाजवाब ट्रॉफीज, सायकल, कूलर, अतिशय आकर्षक अशी बक्षिसांची लयलूट मान्यवरांच्या माध्यमातून. तब्बल 51,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक, प्रथम पारितोषिक. गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाजाचं नाव, बॉलर्स नेम प्लीज. समीर स्वतः गोलंदाजीची सुरुवात करतोय. फटकेबाजी करत असताना समीरला
चांगली कामगिरी संघाची झालेली आहे. 41 धावांचं लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आयकॉन अनुज. पहिला चेंडू, डावाची सुरुवात, बॅकफुटवरती खेळलेला फटका, डी झोन, मिळेल केवळ 1 धाव. 0कडून 1 कडे वाटचाल, 1 से कारवा आगे. ही वाटचाल कुठपर्यंत जाऊन थांबणार हे मात्र पाहावं लागेल. 41 धावांचं लक्ष असताना 17 चेंडू 40ची गरज. पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलं 44 धावांचा डोंगर उभारला गेला होता, परंतु तो डोंगर सर करता आला नाही. इथं मात्र तशीच कामगिरी, तसंच पुन्हा एकदा चित्र पाहायला मिळत आहे. हे चित्र काही क्षणांमध्ये आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट होईल. फौजी 11 संघमालक आशिष येवले यांचा संघ. चांगलं क्षेत्ररक्षण. या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. शिर्के इन्फ्रा, शिर्के कन्स्ट्रक्शन आपला निर्णय कळवायचा आहे. येस, शिर्के इन्फ्रा अँड शिर्के कन्स्ट्रक्शन नाणेफेक जिंकली आहे. कळवला आहे गोलंदाजीचा निर्णय. खेळाडू सज्ज ठेवायचेत. हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल. 3 चेंडू 3 सिंगल्स आलेले आहेत. 3 चेंडूंवर 3 एकेरी धावा आलेल्या आहेत. यावेळी फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, त्यात यश देखील येत आहे, परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण. 2 पूर्ण बाबू फौजी यांच्या माध्यमातून लाजवाब क्षेत्ररक्षण. ओव्हरथ्रोच्या रूपात चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. सूरज इथं मात्र यशस्वीरित्या क्रीजमध्ये दाखल. मिळतील 3 धावा, परंतु इथं मात्र बाबू फौजी यांचं करावं लागेल कौतुक. संघासाठी 1 धाव निश्चितपणे वाचवली आहे. 6 धावा धावफलकावर आपण पाहिलंय. पहिल्या षटकामध्ये, पहिल्या डावामध्ये देखील केवळ 6 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर मात्र आक्रमक धारण केलं. या दरम्यान डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होणार नाही. या कोणतीही चूक. पकडली या कॅच. विकेटचं पतन. बिग विकेट डाऊन. बिग फिश इन टू द बास्केट. सूरज येवले, टीम ओनर, बॅक टू पवेलियन. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. पॉवर प्ले सुरू असताना केवळ 2 खेळाडू तैनात आहेत. हा चेंडू कोणत्याही दिशेला खेळू शकले असते, मोठा फटका कोणत्याही दिशेला मारू शकले असते, परंतु जी दिशा निवडली ना, थेट क्षेत्ररक्षक निवडला आणि क्षेत्ररक्षक कुणालच्या माध्यमातून टिपला गेला. अप्रतिम झेल. रोहित महांगडे फलंदाजीसाठी सज्ज आहेत. 6 धावा केवळ धावफलक. या दरम्यान डॉट बॉलनी येते. षटकाची सांगता अगदी आयडेंटिकल सुरुवात. कॉपी पेस्ट केलं की काय असं वाटेल. पहिलं षटक 6 धावा आल्यात, 1 विकेट देखील आली आहे. फक्त एकच बाजू असेल पहिल्या डावामध्ये. तदनंतर मात्र अवगतीने वेग पकडला. इथं मात्र तशीच कामगिरी करावी लागेल. 12 चेंडू 35 धावांचं असेल लक्ष्य. चर्चा जरूर केली जाते. सम डिस्कशन्स आर ऑलवेज बेटर दॅन ॲडजस्टमेंट्स असं म्हटलं जातं, परंतु त्या डिस्कशन्समधून उत्तर देखील मिळणं गरजेचं आहे. ते उत्तर शोधावं लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावं लागेल. छोटी सी मुसीबतों से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं. जो हार को सामने देखकर भी लड़ जाए उसे खिलाड़ी कहते हैं. आइए जीवन में खेलों के नए रंग भरते हैं. हर खिलाड़ी के जज्बे को यहाँ सलाम करते हैं. हर खिलाड़ी के जज्बे को यहाँ सलाम करते हैं. पसरणी प्रीमियर लीगचा थरार. 5वं पर्व. 5व्या पर्वामध्ये 5 बक्षीस, 51,000 रुपयांचं पहिलं कॅश प्राइज. 41,000 रुपयांचं दुसरं कॅश प्राइज असेल. या दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला नसेल माफी. घेतलाय खरपूस समाचार. सूरजवर हल्ला बोल. आयकॉन कॅप्टन अनुज मांढरे सेट ऑन फायर. स्टँड अँड डिलिव्हर. हाय अँड हँडसम. सीमारेषेपार षटकार. या षटकारानं झालेली सुरुवात हा डोंगर पार करणार का? 41 धावांचं लक्ष्य सर करण्यासाठी मोठे फटके अजूनही पाहायला मिळणार का? की सूरज शिवसूर्य 11चा हा रथ रोखण्यामध्ये ठरणार यशस्वी? व्हॅल्यू ग्रुप, व्हॅल्यू द्यावी लागेल आपल्या गोलंदाजीला. षटकार जरूर आलाय. दबावामध्ये गोलंदाज, परंतु फलंदाज समोरचा अनुभवी
आणि यावेळी फुलटॉसवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये जरूर तैनात, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू. लॉंग ऑन रिजनमध्ये मात्र कुणालच्या माध्यमातून चांगला बॅकअप. मिळतील 2 धावा. या 2 बरोबरच धावफलक होतोय सक्रिय. 14 धावा धावफलकावर. अजूनही 27ची असेल आवश्यकता 10 चेंडूंच्या पाठीमागे. आणि हा खेळाडू WPL मध्ये 6 चेंडू 23 धावा खेळणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तैनात. पुन्हा एकदा मिसफिल्ड. जणू क्षेत्ररक्षकाचा पाठलाग चेंडू करतोय. 2 धावा. याही वेळी चांगला बॅकअप कुणालच्या माध्यमातून. कुणालचं मात्र कौतुक करावं लागेल. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एक मोठा फटका. सी कॉर्नर. मिसफिल्ड. डिझास्टर मुवमेंट. स्वतः संघ मालकाकडून चूक होतीये. येतोय चौकार. चेंडू सीमारेचे पार. जीवनदान. नशिबाच्या घोड्यावर स्वार अनुज मांढरे. आणि या चौकाराबरोबर धावफलकाला येतोय वेग. धावफलकाला येतोय चांगला आकार. 20 धावा 20 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये बाकी. फुलटॉस. पुन्हा एकदा फुलटॉसवरती प्रहार. यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. कर्णधार स्वतः संघमालक. यावेळी कोणतीही चूक होत नाहीये. विकेटचं होतंय पतन. बिग विकेट डाऊन. बिग फिश इन टू द बास्केट. आणि इथं मात्र धावफलकाला तसेच शिवसूर्य 11च्या अपेक्षांना लागतोय एक छोटासा ब्रेक. अजूनही 7 चेंडू 21ची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय संकेत. आयकॉन रोहितच्या माध्यमातून आपण पाहिली लाजवाब फटकेबाजी. आणि इथं मात्र झेल जरूर सुटला चौकाराला, परंतु रोहितने केलं जबरदस्त कमबॅक आणि खेचलाय. एक चांगला कॅच टिपला गेलाय आणि त्याबरोबरच अनुजला पवेलियनच्या दिशेने माघारी लावलंय. मोठा फटका गरजेचा. डिमांड अँड सप्लाय. गरज तसा पुरवठा, मागणी तसा पुरवठा. आणि मागणी होती षटकाराची, मागणी केली पूर्ण. चेंडूला धाडलंय लॉईड लॉंग ऑफ सीमारेषे पार. खेचलाय निर्णायक सामन्यामधलं आव्हान जिवंत ठेवणारा षटकार. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावर. विजयासाठी 6 चेंडू 15ची आवश्यकता. संकेत आणि रोहितची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात. 1 चेंडू खेळला रोहितने, अजूनही धाव आलेली नाहीये, परंतु संकेतनं मात्र दिला एक जबरदस्त प्रहार. सुपरहिट ब्लॉकबस्टर सामना आपल्या भेटीला आलाय. 6 चेंडू 15ची गरज आहे मित्रांनो. सज्ज राहायचं एका ब्लॉकबस्टर थ्रिलरसाठी. हाय व्होल्टेज ड्रामा गोलंदाजीसाठी सज्ज स्वतः आयकॉन कॅप्टन रोहित. रोहितच्या समोर आता मात्र आव्हान असेल रोहितचं. रोहित वर्सेस रोहित असं हे बॅटल. 6 चेंडू 15. कोणता रोहित ठरणार? वर चढ अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगल्या गतीने केला फील्ड. मेल केवळ एक सिंगल. आता मात्र स्ट्राईकवरती दाखल. आक्रमक सुरुवात केलेला संकेतवरती असेल भिस्त. बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंज स्टॉपेज. चेंडू डी झोनमध्ये. मेल केवळ एक सिंगल. लेकिन एक से काम तो नहीं बनेगा जनाब. बूंद बूंद से गागर जरूर भरती है, लेकिन इधर सैलाब की जरूरत. इथं मात्र मोठ्या लाटेची आवश्यकता. ती लाट येणार का? मोठे फटके खेळले जाणार का? 4 चेंडू 13ची गरज. 4 चेंडू 13ची गरज असताना पुन्हा एकदा एका कुटपदा चेंडू. जबरदस्त मारा. झेल मात्र सुटतोय. मिळतंय जीवनदान. नशिबाच्या घोड्यावर स्वार. इथं मात्र काय होतंय? मैदानाच्या आतमध्ये डिझास्टर मुवमेंट. 2+1 मिळतील 3 धावा. येस, लक्ष द्यायचं. इंजरी आपण खेळाडूंना विनंती असेल, आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे. आपण मनोरंजन म्हणून ही स्पर्धा खेळवतोय सर्व खेळाडूंसाठी. इथं मात्र लक्ष द्यायचं आहे. खेळाडूला इजा झालेली आहे. बॅकअप पाठवायचा आहे. पाणी पाठवा प्लीज. पाणी पाठवा, पाणी. संपूर्ण समर्पण जरूर खेळाडूंना खरं तर सूचना आहे. विनंती वजा सूचना समजा. क्रिकेट जरूर आपला आवडता खेळ आहे. क्रिकेटसाठी आपण संपूर्ण समर्पण करतोय, संपूर्ण जीव झोकून देतोय, परंतु ते करत असताना आपल्याला कोणती इजा होणार नाही याची मात्र मित्रांनो काळजी घ्या. क्रिकेट महत्त्वाचं आहे, परंतु आपल्या शरीरापेक्षा त्याचं मोल जास्त नाही आहे.
शरीराची काळजी घ्या. 3 चेंडू 10 धावांची या दरम्यान असेल आवश्यकता. काही क्षणांचा ब्रेक जरूर आलाय. इथं मात्र बॅकअप पाठवला जातोय. सबस्टिट्यूट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. आयकॉन रोहितच्या माध्यमातून 2 झेल सुटलेत. 1 झेल सुटला तेव्हा चौकार आला. 1 झेल सुटला परत तेव्हा मात्र एक खेळाडू इथं जखमी झाला आणि त्याचबरोबर जखमीवर सोडलं जातंय मीठ. 3 धावा येत आहेत. धावफलकावर 31 धावा लागत आहेत. 3 चेंडू 10ची गरज. आखूड टप्प्याचा आणखी एक चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. यावेळी मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये टिपला गेलाय झेल. पकडली या कॅच. विकेटचं पतन. लाजवाब गोलंदाजी. 2 चेंडू 10ची गरज. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये. 2 बॉल 10ची आवश्यकता असताना नवीन फलंदाज न्यू बॅटर इन. स्वतः संघ मालकाच्या खांद्यावर असेल धुरा. 2 चेंडू 10ची गरज. संघ मालक करेल का ती गरज पूर्ण. मागणी आहे तसा पुरवठा होईल का. डिमांड अँड सप्लाय पाहायला मिळेल का. यानंतर सज्ज राहायचंय शिर्के इन्फ्रा अँड शिर्के कन्स्ट्रक्शन 11. नाणेफेकीचा कौल जिंकून आपण क्षेत्ररक्षणाचा निर्णय कळवलाय. सामना संपल्यानंतर लगेच अगदी वाऱ्याच्या वेगानं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मोठा फटक्याची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिमांड अँड सप्लाय. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न करावा लागेल. इथं मात्र 2 वरच मानलंय समाधान. खरं तर ही डिझास्टर मुवमेंट म्हणावी लागेल. या चेंडूवर 3 धावा किमान येणं आवश्यक होतं सुपर ओव्हरसाठी. आता मात्र 1 चेंडू. 8ची गरज आहे. कंपल्सरी चेस असणार आहे. 8ची गरज असणार आहे. तिसरी धाव घ्यायला हवी होती का याचा मात्र करावा लागेल विचार. डॉट बॉल न होती डावाची सांगता. शिवसूर्य 11 संघाचं आव्हान मात्र होते समाप्त.